10वी उत्तीर्ण होऊन कॉलेजच्या मोठ्या विश्वात जायची ओढ विद्यार्थ्यांना असते। 12वी नंतर आणखी मोठ्या जगात जाऊ अशा अपेक्षेने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असतो। यंदा विद्यार्थ्यांनी 10वी 12वीचा उंबरठा ओलांडला, निकाल लागला, मात्र राज्यातले तब्बल 30 लाख विद्यार्थी प्रवेशा वाचून रखडलेत। नेमकं का आणि कसे, त्याविषयीचा हा रिपोर्ट। 10वी 12वीची परीक्षा वेळेवर झाली, वेळेवर निकालही लागला, मात्र प्रवेशाचा घोळ संपत नाहीये। निकाल लागून तब्बल 1.5 महिना उलटला तरी राज्यातील तब्बल 30 लाख विद्यार्थ्यांचा कॉलेज प्रवेश हा अजूनही झालेला नाहीये। सीईटी आधारित 18 व्यावसायिक अभ्यासक्रमांचा अभ्यास करू इच्छिणारे 12,12,792 विद्यार्थी, ITI मध्ये शिकू इच्छिणारे 1,80,015 विद्यार्थी, 11वीच्या प्रवेशासाठी थांबलेले 12,71,295 विद्यार्थी, पॉलिटेक्निकच्या प्रवेशासाठी थांबलेले 1,75,000 विद्यार्थी, तर मेडिकल शिक्षण घ्यायचं म्हणून थांबलेले 1,25,727 विद्यार्थी, हे असे मिळून एकूण 30 लाख विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान हा शासनाचा भोंगळ कारभार असून त्या विरोधात आंदोलनाचा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिलाय। प्रवेश संपल्यानंतर शिक्षणाचा 1 महिना अजून वाया जाणार आहे। या शैक्षणिक गोंधळ नाही, हा फसवणुकीचा कारभार आहे। शासनाने तातडीने सर्व प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे ठोस पाऊल उचलले पाहिजे, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले जाईल। शिक्षण हे अधिकाराचं साधन आहे। शासनाच्या गलथन कारभारामुळे विद्यार्थ्याचे नुकसान आम्ही सहन करणार नाही। प्रवेश उशिरानं होण्याची कारणं नेमकी काय, आपण तेही समजून घेऊ। 11वीची प्रवेश प्रक्रिया का रखडली, तर यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात ऑनलाईन प्रक्रिया राबवली गेली। हे काम नव्या एजन्सीकडे दिलं होतं आणि त्यामुळं ऑनलाईन प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण झाल्यानं ही प्रक्रिया रखडली। आता 11वी प्रवेशाची पहिली यादी येत्या 26 जूनला जाहीर होणार असल्याची माहिती आहे। सीईटी परीक्षांनंतर प्रवेश प्रक्रिया नेमकी का रखडली? सीईटी परीक्षेचा निकाल आला, मात्र त्यानंतरच्या कॅप राऊंडची नियमावली ही उच्च व तंत्र शिक्षण विभाग ठरवतो। ही नियमावली वेळेत ठरवली गेली नसल्यानं अद्याप कॅप राऊंड झाले नसल्याची माहिती आहे। मेडिकल प्रवेशांसंदर्भात NTE कडून सीईटी सेलला वेळेवर माहिती, नियमावली पुरवण्यात आली नाही आणि त्यामुळं मेडिकल प्रवेशांसंदर्भातली रूपरेषा अद्याप जाहीरच नाही। यंदा ITI ची प्रवेश प्रक्रियाच उशिरानं सुरू झाली। ITI प्रवेशासाठीची पहिली यादी थेट 9 जुलैला जाहीर होईल। शासनाच्या पोर्टलवर अंडर कोटा ऍडमिशन मध्ये 4 लाखाहून जास्त विद्यार्थी असताना केवळ 60,000 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे। एक जबाबदार महाविद्यालयाच्या प्राचार्य या नात्याने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शासनाला विनंती करू इच्छितो की मुलांना निदान प्रत्येक राऊंडच्या सुरुवातीला एडिट ऑप्शन पार्ट 1 मध्ये त्यांनी द्यावं आणि ही ऍडमिशनच्या प्रोसेसमधील पालक व विद्यार्थ्यांमधील गोंधळ हायर लेवल पासून ते लोअर लेवल पर्यंत तात्काळ सुरळीत करावा। कारण काहीही असली तरी या सगळ्यामुळे विद्यार्थी आणि पालक मात्र बेजार झालेत। कॉलेज जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यांचं रुटीन लागेल खऱ्या अर्थाने, आणि परीक्षेला लवकर संपून लवकर रिझल्ट लागून पण मुलं हताश, आणि त्याच्यापेक्षा आम्ही जास्त हताश झालेलो आहोत। हा सगळा एकंदर गोंधळ आहे की पालक सुद्धा गोंधळलेले आहेत की आता नक्की पुढे काय होणार आहे, कधी ऍडमिशन होणार आहे, ही ऍडमिशन प्रोसेस कधी कंप्लीट होणार आहे। 6 महिन्यामध्ये 1 वर्षाचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने पूर्ण करतील विद्यार्थी। त्यानंतर 12वीचं वर्ष लगेच 12वीचे क्लासेस वगैरे अगोदर सुरू झालेले असतात, शक्यता कमीच आहे। शासनाने हा भोंगळ कारभार जो आहे त्वरित रेग्युलराइज करावा। काही GR काढायचे, पास करायचे रातोरात आणि मुलांचं नुकसान करायचं। मुलं जर डिप्रेशन मध्ये जर गेले तर काय करायचं, कुठं बघायचं पालकांनी, हा पण मोठा प्रश्न आहे ना। सगळा करून हेच मागणी करेन की तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन सुरू करा, ज्याच्याने आमचा 11th पण वाया नाही गेला पाहिजे आणि 12वी मध्ये पण आमचं फुल कॉन्सन्ट्रेट आणि चांगले मार्क्स आले पाहिजे। ॲडमिशन्स डिले होत राहिले, त्यामुळे आमच्या अभ्यासावर परिणाम पडून राहिला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्टवरही परिणाम पडून राहिला की किती मार्क भेटन, किती काय भेटन, आणि त्यामुळे ॲडमिशन कॉलेज डिले होत चालला। त्या म्हणजे आमचा रिझल्ट पण बघा त्यांनी लवकर लावला, पण काय म्हणते तर अगर ते कॉलेजेस सुरू नाही करेन तर आम्हाला 11thचे पण जे कन्सेप्ट आहे ते पण क्लिअर नाही होणार, तर मग 12th आमचं कसं छान जाईल। अगर 11thचे कन्सेप्ट म्हणजे क्लिअर होईल तर आमचं 12th छान जाईल, तर आमचा रिझल्ट चांगला येईल, तर आमची समोरचं फ्युचर पण छान होईल ना। प्रवेशाच्या या घोळामुळे 11वीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू व्हायला ऑगस्ट किंवा सप्टेंबर उजाडेल अशी भीती आहे।
कॉलेजात नंबर लागणार की नाही, लागलाच तर आवडीच्या कॉलेजात प्रवेश मिळणार की नाही या चिंतेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या जीवाला लागलेला घोर कायम आहे. शिवाय कॉलेज सुरू होतात न होतात तोच गणेशोत्सव येणार, मग आणखी काही सण. अशा परिस्थितीत शैक्षणिक सत्र वेळेत पूर्ण कसं करायचं याचंही टेन्शन वाढणार आहे. पुण्याहून बालाजी पोद्दार, नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह पवन होन्याळकर, पुढारी न्यूज, मुंबई.